नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण व्हिडिओ क्रमांक 3 इयत्ता 7वी गणित प्रकरण 1 आपलं भौमितिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मधील आपण सराव संच 2 पाहणार आहोत. या सराव संच 2 मध्ये आपलं कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल त्रिकोण रचना आपण आज पाहणार आहोत. आता या त्रिकोण रचना चे प्रकार आहेत, म्हणजे तुम्हाला आज आपण त्यातील पहिला प्रकार पाहणार आहोत. आपला पहिला प्रकार कोणता आहे तर त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता आपण त्रिकोण काढणार आहोत. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ्स ऑफ इट्स 3 साइड्स. तर त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता आपल्याला त्रिकोण काढायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, रचना खूप सोप्या आहेत. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करत असताना तुमचं सिस पेन्सिलचं टोक हे अत्यंत लहान आणि डार्क हवंय. व्यवस्थित तुम्ही त्याचे मेजरमेंट माप घ्या. तर चला आज पाहूया आपण आपला प्रॅक्टिस सेट 2 मध्ये. आता आपलं जे पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय आहे, सेमीच्या स्टुडंटनी बघा. ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी बघा, पहिला प्रश्न आपला आहे खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. आता या पहिल्या प्रश्नातला आपला पहिला ए काय आहे. ए मध्ये तर पहिलं जे गणित आहे आपल्याला माप दिलेले आहेत बघा. इथं त्रिकोण ए बी सी, लेंथ ए बी बरोबर 5.5 सेमी, लेंथ BC बरोबर 4.2 सेमी आणि लेंथ AC बरोबर 3.5 सेमी. ही माप दिलेली आहेत. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण रचना करतो, कोणतीही रचना असू देत, कमीत कमी त्रिकोण रचना, चौकोन रचना असू देत, तेव्हा तुम्हाला दिलेल्या मापावरून तुम्ही कच्ची आकृती काढायची. आणि कच्ची आकृती काढत असताना माप घ्यायची नाहीत आपल्याला. ऍक्च्युली फक्त ती रचना आपल्याला कुठलं माप कुठं कसं घ्यायचं. जेव्हा तुम्ही कच्ची आकृती काढता, माप योग्य देता, नाव योग्य देता, तिथंच तुमची निम्मी रचना झालेली असते. कच्च्या आकृतीवरून आपण पक्की आकृती सहज बिनधास्त काढू शकतो. तर आपण पहिली काय काढूया, कच्ची आकृती काढूया. आता इथं गणित न लिहिता मी डायरेक्ट कच्चीच आकृती काढते. बघा त्रिकोण. आता इथं आपल्याला काय माप वगैरे घ्यायची नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी त्रिकोण काढायचंय. मग तुम्ही साध्या पद्धतीनं त्रिकोण काढला, अगदी हाताने सुद्धा काढला तरी सुद्धा चालतो. हे त्रिकोण झालेला आहे आपला. आता ह्याला तुम्ही माप द्या ABC. आता ABC त्रिकोण आहे आपला. तुम्ही कोणताही पाया घेतला तरी सुद्धा चालतो, पण जो मोठे माप आहे ते तुम्ही पाया घ्यायचंय. म्हणजेच आता इथं ABC बघा, ABC हा आपला त्रिकोण झालेला आहे. लेंथ AB बरोबर 5.5 दिलेले आपल्याला. लेंथ AB बरोबर 5.5, BC बरोबर 4.2 आणि AC बरोबर 3.5 दिलेलं आहे. आता हे आपण समजण्यासाठी त्रिकोण काढायचंय. तुम्ही जेव्हा रचना कराल तेव्हा सेम असाच त्रिकोण आपला तयार होईल असं नाही. फक्त तुम्हाला समजावं, बाबा हा अशा पद्धतीचा त्रिकोण आहे. ह्याच्यात आपल्याला AB ची लेंथ एवढी दिलेली आहे, BC ची एवढी दिलेली आहे, CA ची एवढी दिलेली आहे किंवा AC ची एवढी दिलेली आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला त्रिकोण काढणं किंवा पक्की आकृती काढणं आपल्याला सहज सोपं जातं. आता जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू लेंथ इट्स 3 साइड्स, जेव्हा दिलेल्या आहेत
तेव्हा आपण कसा त्रिकोण काढायचा, तर बघा पहिला आपला हा जो पाय आहे लेंथ AB किती आहे 5.5 आहे. बघा पट्टीच्या साहाय्याने आपण 5.5 अंतर घ्यायचं आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी मला इथं फळ्यावर जास्त अंतर घ्यावं लागते, म्हणजे तुमचं वहीत बरोबर दिसणार आहे, पण तुम्हाला दिसण्यासाठी मी इथं जास्त अंतर फळ्यावर घेत आहे हे लक्षात घ्या. आता हे माझं 5.5 AB झालेलं आहे अंतर. आता पुढची रचना आपल्याला काय करायचंय, तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता, म्हणजे AC काढू शकता पहिली किंवा BC सुद्धा तुम्ही काढू शकता. शुअर कोणतीही काढा, काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं, फक्त तुम्ही जी रेषा काढणार आहात ती कंपास मध्ये अंतर घ्यायचं पट्टीवरून. आता मी BC काढते, BC किती आहे 4.2. तर तुम्ही या कंपास मध्ये 4.2 अंतर घ्यायचंय. तुम्ही काय करायचंय, वहीत साइडला किंवा कच्च्या पानावर तुम्ही 4.2 सांगितलेलं आहे, तर तुम्ही इथून तुम्ही 4.2 हे अंतर तुम्ही घेऊ शकता. हे असं तुम्ही अगोदर रेष मारू शकता, किंवा हे रेष मारून झाली की तुम्ही हे असं अंतर घेऊ शकता, किंवा दुसरी तुम्ही पट्टी डायरेक्ट ठेवून एका हाताने तुम्ही असं सुद्धा माप घेऊ शकता. पण हे एका हाताने कंपास कमी जास्त होत नाही, मग पान फाटलं जातं. तर तुम्ही अंदाज पंचे रेष मारून वगैरे किंवा हे असं होत असेल तर तुम्ही असं सुद्धा जमत असेल तर करू शकता. आता हे 4.2 अंतर घेतलेलं आहे. बघा 4.2 अंतर घेतलेलं आहे. कोणता आपलं 4.2, तर BC आहे, म्हणून B बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि चाप मारायचंय. आता चाप कंस काढत असताना तेव्हा थोडस लक्षात घ्यायचं की इकडचं माप कसं आहे आपलं, यापेक्षा कमी आहे का जास्त आहे. मग कोणत्या बाजूला आपला वक्र जास्त पाहिजे, तर कमी, म्हणजे इकडून आपण माप घेतलेलं कमी असणार आहे, म्हणजे या बाजूला आपला कंसाचा वक्र जास्त पाहिजे, म्हणून असं काढायचं. मग थोडासा अंदाज घ्यायचा आपण. आता कंपास मध्ये 3.5 सेमी अंतर घ्यायचंय, म्हणजे आपल्याला AC हे मिळते. बघा आता 3.5, बघा कंपास मध्ये 3.5 अंतर घ्यायचं. घेतलेलं आहे. पुन्हा हे टोक A बिंदूवर ठेवायचंय आणि या कंसाला छेदणारा इंटरसेक्ट करणारा आपण कंस काढायचा आहे, आणि या कंसाचा जो छेदन बिंदू आहे तो जोडायचा आहे. बघा आणि हा जो छेदन बिंदू आहे त्याला तुम्ही C नाव द्या. पुन्हा आकृतीत तुम्ही जी काही माप असतील, मेजरमेंट असेल, ते मेजरमेंट लिहायचं आहे, योग्य नाव आणि ही मेजरमेंट लिहायचंय. याला तुम्हाला अर्धा मार्क असतो. हे जर तुम्ही नाही लिहिलं तर इथं तुमचा अर्धा मार्क कट होतो. म्हणून तुम्ही व्यवस्थित आकृती काढताना तुमची कच्ची आकृतीच व्यवस्थित आली पाहिजे, बरोबर आली पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही पक्की आकृती काढायची आहे. अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे. बघा खूप सोपा. आता दुसरं कन्स्ट्रक्ट आपल्याला काय दिलेलं आहे, बघा दुसरं त्रिकोण STU मध्ये त्रिकोण लेंथ ST बरोबर 7 सेमी, लेंथ TU बरोबर 4 सेमी आणि लेंथ SU बरोबर 5 सेमी. आता
प्रथम आपण काय करायचंय, कच्ची आकृती काढायची आहे. आता बघा, ही कच्ची आकृती झालेली आहे. आपल्याला त्रिकोण STU सांगितलेला आहे. STU ST आपल्याला 7 सेमी दिलेला आहे. TU 4 सेमी दिलेला आहे आणि SU 5 सेमी दिलेलं आहे. बघा, सेम तुम्ही आता जशी पहिली आपण रचना केलेली आहे तशीच करायची आहे. आता इथं आपल्याला 7 सेमी अंतराचा ST प्रथम काढावा लागणार आहे. पहा, ST आपला 7 सेमी मापाचा हा रेषाखंड झालेला आहे. जसं मी आता सांगितलं की कंपास मध्ये तुम्ही आता आपण TU काढणार आहोत की ते TU 4 सेमी आहे, म्हणून तुम्ही कंपास मध्ये 4 सेमी अंतर घ्यायचं आहे. बघा, 4 सेमी अंतर घेतलेले आपलं TU आहे, म्हणजेच आपलं कंपासचं टोक T बिंदूवर ठेवायचं आहे आणि हा चाप मारायचा आहे. पुन्हा आपलं US किती आहे, 5 आहे, म्हणून आपण 5 सेमी अंतर घ्यायचं आहे. बघा, 5 सेमी अंतर S बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि या कंसाला छेदणारा आपल्याला कंस काढायचा आहे, इंटरसेक्ट करायचा आहे आणि ह्यांचा जो छेदन बिंदू आहे त्याला तुम्ही U नाव द्या आणि हे US आणि UT जोडा. तुमचा हा STU त्रिकोण तयार झालेला आहे. बघ, ही आपली ट्रायंगल कन्स्ट्रक्ट तयार झालेला आहे. तिन्ही बाजू दिल्या असताना आपण त्रिकोण काढलेला आहे. आता अशाच पद्धतीत तुम्हाला पहिल्याच प्रश्नात तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण PQR तुम्हाला काढायचा आहे. PQ बरोबर 6 सेमी दिलेला आहे, QR बरोबर 3.8 सेमी दिलेला आहे आणि लेंथ PR बरोबर तुम्हाला 4.5 सेमी दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित माप द्या, घ्या पट्टीवर आणि हे होमवर्क साठी करा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. दुसरा, प्रश्न आपला काय आहे बघा. सेमीचे स्टुडंट पहा, ड्रॉ अन आयसोस्केल्स ट्रायंगल विथ बेस 5 cm and the other sides 3.5 cm each. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा. दुसरा प्रश्न, पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. आता आपल्याला इथं दोन बाजूंची समान लांबी दिलेली आहे आणि पाया वेगळा दिलेला आहे, म्हणजेच इथं आपल्याला समद्विभुज त्रिकोण म्हणजे आयसोस्केल्स ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे. आता इथं बघा, तुम्हाला इथं काय नाव दिलेलं नाही त्रिकोणाचं, सरळ तुम्ही नाव लिहू शकता. SPB बघा, हा त्रिकोण आहे. ह्याच्यात आपण काय करणार आहोत, हा PB पाया 5 सेमीचा आपण काढणार आहोत आणि दोन्ही बाजू आपल्याला 3.5 सेमी दिलेल्या आहेत. म्हणजे
ह्या दोन्ही बाजू आपल्याला 3.5 सेमीच्या काढाव्या लागणार आहेत. बघा इथं आपण कच्ची आकृती काढलेली आहे. आता सेम तशीच आकृती आपण इकडे रचना करणार आहोत. पीबी 5 सेमीचे तुम्ही रेषाखंड काढा. बघा लेंथ पीबी आपण 5 सेमीचं काढलेलं आहे. कंपास मध्ये आता आपल्याला हे दोन्ही समान आहे, त्यामुळे आता काय तुम्ही करू शकता की एकच माप आपल्याला आता इथं घ्यायचंय 3.5 सेमी. आता 3.5 सेमी घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही कंपास मध्ये घ्या किंवा पट्टीचं असं तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता. तीन 3.5 सेमी कंपास मध्ये अंतर घेतलेलं आहे. आता इथं कुठल्या ह्याच्यावर ठेवायचं असं काय नाही. तुम्ही फर्स्ट पी वर ठेवा किंवा फर्स्ट बी बिंदूवर ठेवा, काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपल्याला दोन्हीही बाजू सेम आहेत. त्यामुळं हे तुम्ही अशा पद्धतीने रचना करायची आहे. आणि आता हे आपल्याला इथं यस झालं आणि हे दोन पॉइंट आपल्याला आता जॉईन करायचे आहेत, पी एस आणि एस बी. आणि इथं जे काही तुमची माप असतील मेजरमेंट, ते मेजरमेंट लिहा. बघा आपला दुसरा प्रश्न या सराव संच मधला झालेला आहे की एस पी बी आपण त्रिकोण काढलेला आहे. तुम्ही नावं कोणतीही देऊ शकता. इथं आपल्याला काही नावं दिलेली नाहीत, मात्र मेजरमेंट त्यांनी जे दिलेलं आहे तेच आपल्याला घ्यायचंय. मनानं मेजरमेंट घेऊ नका, म्हणजे फक्त नावं घ्या. अशा पद्धतीने आपला हा दुसरा क्वेश्चन इथं संपलेला आहे. आता पुढचा थर्ड काय आहे? थर्ड क्वेश्चन बघा, सेमीचे स्टुडंट. थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड्स 6.5 सेंटीमीटर. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. बघा आता समभुज त्रिकोण म्हणजे तुमच्या लक्षात येते की समभुज म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असणारा त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. तर आता हा आपल्याला दिलेला आहे. आपण डी ई एफ, आपला हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे तिन्ही बाजू समान आहेत. आपल्याला किती साइड दिलेली आहे? तर 6.5 सेमी, 6.5 सेमी आणि 6.5 सेमी. बघा खूप सोपं आहे ही रचना करणं. सगळ्याच रचना अर्थात सोप्या आहेत, पण इथं एकच माप आहे, त्यामुळे तुम्हाला सारखं सारखं घ्यायची गरज पण लागणार नाही. आपला समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हा. बघा ही आपण 6.5 EF घेतलेली आहे. कंपास मध्ये आता तुम्हाला पट्टीनं वगैरे घ्यायची काही गरज नाही, कारण आपल्याला हेच अंतर घ्यायचं आहे. म्हणजे कंपास मध्ये तुम्ही हे अंतर घेऊ शकता. बघा 6.5 ई बिंदूवर कंपासचं टोक ठेवून तुम्ही चाप मारा. परत एफ बिंदूवर ठेवून तुम्ही या चापाला छेदणारा कंस, कंसाला छेदणारा हा कंस काढा. आता इथं बघा माझं जरा त्या लिखाणात गेलेलं आहे, थोडासा हा पॉइंट इथं आलेला आहे, समजून घ्या. आणि हे दोन छेदन बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. बघा इथं हा आपला डी ई एफ
हा आपला समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. DEF हा समभुज त्रिकोण आपला तयार झालेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झालेला आहे. आता आपला लास्ट या प्रॅक्टिस सेट मधला आपला लास्ट प्रश्न आहे. काय आहे आपला पुढचा प्रश्न बघूया आपण. चौथा प्रश्न. सेमीचे स्टुडंट बघा. चूज द लेंथ ऑफ द साइड्स युअर सेल्फ अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल, वन आयसोस्केल्स अँड वन स्केलन ट्रायंगल. बघा मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. बघा आता इथं आपल्याला एकाच गणितात 3 रचना करायच्या आहेत. समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केल्स ट्रायंगल अँड विषमभुज त्रिकोण, स्केलन ट्रायंगल आपल्याला काढायचं आहे. तर प्रथम आपण समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल काढूया. आता समभुज म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान, की जसं आपण आता तिसरी रचना केलेली आहे त्या पद्धतीची आपण करूया. आता इथं आपण काय करूया, 5 सेमी घेऊया. LMN हा त्रिकोण आपण काढूया आणि आपण 5 सेमी अंतराचं हे घेऊन आपण काढूया. मग आता आपण काय करणार आहे, प्रथम बघा 5 सेमी चा तुम्ही MN हा रेख काढा, रेषाखंड काढा. MN हा तुमचा 5 सेमीचा काढलेला आहे. आता आपण इक्विलॅटरल काढायचं आहे, समभुज काढायचा आहे, म्हणून आपण तेच अंतर कंपास मध्ये घेणार आहोत. M बिंदूवर कंपासचा टोक ठेवणार आहोत. आता माझं बघा पुन्हा N बिंदूवर कंपासचा टोक ठेवणार आहोत आणि त्या कंसाला छेदणारा हे काढलेलं आहे. आणि हे 2 बिंदू जॉईन केलेले आहेत. इथं L नाव द्या. इथं ही आपला 5 सेमी झालेला आहे. इकडे सुद्धा 5 सेमी काढलेले आहे. अशा पद्धतीनं आपला LMN हा समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल काढून झालेला आहे. आता मी इथं 5 सेमी घेतलेला आहे अंतर. तुम्ही अगदी 6.2, 7.3, 8.1 मुद्दाम तुम्ही असे अंतर घ्या की जेणेकरून तुम्हाला ते मोजायचं प्रॅक्टिस होईल. 5, 7, 6, 8, 9 असं न घेता 5.3, 6.2, 7.4 अशा पद्धतीची तुम्ही अंतर घेऊन प्रॅक्टिस करा. अजून आता दुसरा आपल्याला कोणता सांगितलेला आहे तर आयसोस्केलन म्हणजे समद्विभुज त्रिकोण. बघा आता समद्विभुज म्हटलं की आपण काय करायचंय, 2 बाजू समान आणि पाया वेगळा घ्यायचा आहे. आयसोस्केल्स बघा आता PQR ह्याच्यात आपण हे 7.3 सेमी घेऊ. QR पाया आणि ह्या कडेच्या ज्या 2 आहेत ते आपण 6.1 घेऊ. ह्या दोन्ही बाजू आपण 6.1 घेऊ. या पद्धतीचा आपण आयसोस्केल्स काढू. बघा आता इथं 7.3 7.3
हे QR मी 7.3 सेमी घेतलेलं आहे. आता किती अंतर घ्यायचंय आपल्याला? 6.1 अंतर घ्यायचंय. तुम्ही रेषेवर तुमच्या पट्टीवर ठेवून घ्या. आता अर्थात मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं अंतर माझं मी घेते ऍडजस्ट करून, पण तुम्ही पट्टीनं व्यवस्थित अंतर घ्या. बघा आता मी हे कंपास मध्ये 6.1 सेमी अंतर घेतलेलं आहे. आपल्याला समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे, आयसोसेल्फ काढायचा आहे, म्हणून आपण Q बिंदूवर ठेवून कंस काढलेला आहे. R बिंदूवर ठेवून आपण हे कंस काढलेले आहेत आणि जिथं इंटरसेक्ट झालेला आहे, छेदलेला आहे, तो छेदन बिंदू आपण जॉईन केलेला आहे. आणि याला आपण P नाव देऊया. इथं आपण 6.1 सेमी आणि इकडे सुद्धा आपण 6.1 सेमी घेतलेला आहे. तुमचा PQR हा समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केल्स त्रिकोण आपला तयार झालेला आहे. आता याच प्रश्नातला आपला तिसरा सांगितलेला आहे की त्यांनी विषमभुज त्रिकोण काढायचा आहे, स्केलर. आता विषमभुज म्हणजे तिन्ही बाजू आपल्याला वेगवेगळ्या आल्या पाहिजे. XYZ हा त्रिकोण, तिन्ही बाजू आपल्याला वेगळ्या वेगळ्या काढायचे. बघा उदाहरणार्थ मी इथं 4.7 सेमी काढते, इथं 5.1 सेमी काढते आणि इथं 6.9 सेमी काढते. बघा आता आपण रचना करणार आहोत. प्रथम आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की पाया आपला हा नेहमी मोठा पाहिजे, पण पाया मोठा पाहिजे असं ही काही नाही. आता ही अशी सुद्धा रचना आपल्याला करता येते. बघा आता आपण 4.7 बघा हा आपला YZ 4.7 सेंटीमीटरचा हा आपला पाया झालेला आहे. आता पुन्हा आपण कुठलं काढूया तर 5.1 सेमी म्हणजे XY आपण काढूया. मग कंपास मध्ये 5.1 सेमी अंतर घ्या. बघा मी इथं खाली रेष ओढून घेतलेला आहे की 5.1 सेमी अंतर मी कंपास मध्ये घेतलेलं आहे. आपलं कुठलं अंतर आहे 5.1 तर हे XY आहे, म्हणून Y बिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि त्याला आपण कंस काढायचा आहे. आता आपल्याला पुन्हा XZ काढायचं आहे की ते 6.9, म्हणून आपण 6.9 अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे. बघा मी इथं काढलेलं आहे, हे कंपास मध्ये मी 6.9 अंतर घेतलेलं आहे. आपल्याला झेड बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि चाप कंस काढायचा आहे. आता इथं बघा माझं थोडंसं राहिलेलं आहे म्हणून मी हाताने करणार नाही. पुन्हा Y बिंदूवर मी कंपासचं टोक ठेवणार आहे आणि आपलं जे आहे 5.1 अंतर ते मी घेणार आहे. बघा आणि हा कंस मी असाच इकडं वाढवलेला आहे. आणि आता ह्याचा जो छेदनबिंदू आहे, इंटरसेक्ट आहे, ह्याला आपण X नाव देऊया आणि हे XY आणि YZ हे आपण जोडूया. बघा हा आपला 5.1 सेमी आणि हे 6.9 सेमी. काढल्यानंतर तुम्ही माप मोजून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. हे कमी, ह्याच्यापेक्षा हे जास्त, ह्याच्यापेक्षा हे जास्त आहे. अशा पद्धतीनं आपला हा प्रॅक्टिस सेट 2 मधील संपलेला आहे.
तुम्ही वेगवेगळी मेजरमेंट घेऊन अनेक रचना काढा. अगदी एक एक रचना तुम्ही 5-5 वेळा करा की विषमभुज 5 विषमभुज काढा वेगवेगळे माप घेऊन. समभुज 5 समभुज काढा किंवा 5 तुम्ही समद्विभुज काढा. अनेक माप घेऊन तुम्ही ह्या रचनांचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला नक्कीच सोपं जाईल आणि पुढेही याच्या पुढे आपल्याला परत रचना काढायच्या आहेत. उदाहरणार्थ 10वीला हेच त्रिकोण काढून पुन्हा ह्याच्यात आपल्याला अंतर्वर्तुळ परिवर्तुळ काढायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कोन दुभाजक आणि रेषाखंड दुभाजक आपण पाहिलेलं आहे. त्याच्यातच आपल्याला आंतरवर्तुळ परिवर्तुळ आहे समाविष्ट करायचं आहे. त्यासाठी त्या आपली पूर्व तयारी आहे. ही सुद्धा आपली पूर्व तयारी आहे. ही आली तर तुम्हाला पुढे 9वी 10वी साठी रचना करण्यासाठी अत्यंत सोप्या रचना जाणार आहेत. पण त्यापूर्वी अगोदर तुम्हाला या रचना येणं गरजेचं आहे. तुम्ही भरपूर माप घेऊन मेजरमेंट घेऊन तुम्ही रचनेचा सराव करा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.